नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय इंग्रजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 3.5 ग्रेट सायंटिस्ट हा लेसन. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे थोर शास्त्रज्ञ. ग्रेट सायंटिस्ट आर परसिव्हरिंग अँड नेव्हर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. म्हणजे काय? थोर शास्त्रज्ञ म्हणजे काय? थोर शास्त्रज्ञ एका चिकाटीने किंवा दीर्घोद्योगी कार्य करीत असतात आणि कोणतीही अडचण आली तर ते कधीही थांबत नाहीत. ते कधीही नाउमेद होत नाहीत. म्हणूनच ते सायंटिस्ट होतात. सायंटिस्ट म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा शोध लावतात, बरोबर आहेत. मग ते शोध लावताना त्यांना कित्येक वेळे अपयश येतात, पण तरीही ते चिकाटीनं तेच ते काम पूर्ण करत राहतात आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांना काम हवं असतं त्या पद्धतीने ते पूर्ण होण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. मग आता ग्रेट सायंटिस्ट मायकल फॅराडे यांच्या जीवनावर आधारित असलेला हा लेसन आहे. तर चला चटकन आपण हा लेसन पाहायला घेऊया. Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and innovator of the modern times, and his work on electricity is still a subject of study in the form of Faraday's law. पहा, मायकल फॅराडे हा मॉडर्न टाईममधला म्हणजे आधुनिक काळातला एक नामवंत शास्त्रज्ञ म्हणून किंवा एक संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि इलेक्ट्रिसिटीचे जे नियम आहेत, इलेक्ट्रिसिटीवर आधारित असणारे फॅराडेचे जे नियम आहेत ते या फॅराडेज लॉ त्यांनी अभ्यास विषय आपल्याला पाहायचा आहे आज. पहा, but few knows his inspirational life story, which is all about the courage and fighting against the odds. पण फॅराडे हे मात्र माहीत आहे का तुम्हाला? यांची गोष्ट तुम्हाला इथे का सांगण्यात आलेली आहे? कारण की बहुतेक जणांना त्यांची कथा माहिती नाही आहे. कारण की एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ओट्स म्हणजे प्रतिकूल परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये त्यांनी प्रतिकूल गोष्टींचा सामना केला आणि त्यांचं स्फूर्तिदायी जीवन कहाणी तुम्हासमोर मांडण्यासाठी हा लेसन आहे. Michael Faraday was born into the Provence-Stickens family in the dirty London suburb. लंडनच्या एका गलिच्छ उपनगरातील दरिद्र्याने गांजलेल्या एका कुटुंबामध्ये मायकल फॅराडे यांचा जन्म झाला. ही सफर्ड फ्रॉम ए स्पीच डिफीट ॲज अ चाइल्ड. ते जेव्हा लहान होते ना, तेव्हा लहान असताना त्यांना बोलण्याचा दोष होता. त्यांना बोलायला त्रास व्हायचा. ही वूड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज अ वॅबिट. ते रॅबिटला वॅबिट म्हणून प्रोनाऊन्स करायचे, त्याचा उच्चार वॅबिट म्हणून करायचे. ही कुड नॉट इव्हन से हिज ओन नेम अँड कुड कॉल हिमसेल्फ फॅराडे. म्हणजे स्वतःचं नावसुद्धा त्यांना फॅराडे घेता येत नव्हतं. ते स्वतःला सुद्धा फॅराडे म्हणायचा. तुम्हाला जर लक्षात येत असेल तर रॅबिटला ते वॅबिट आणि फॅराडे र याला ते व्या, म्हणजे लहानपणी ते र ला उच्चार, जो आरचा उच्चार आहे रॅ, तो व्या म्हणून करायचे. हा त्यांचा प्रॉब्लेम होता बोलण्याचा. Other children laughed at him and teachers did not help him either. शाळेतले सगळेच मुलं त्यांच्यावर हसायचे आणि शिक्षकही त्यांना काही मदत वगैरे करत नव्हते, की मुलांना सांगत नव्हते की तुम्ही हसू नका. त्यामुळे व्हेन ही वॉज 12, म्हणजे तेव्हा जे 12 वर्षाचे होते, हिज मदर वॉज फोर्स टू टेक हिम आउट ऑफ द स्कूल. म्हणून त्यांच्या आईने त्यांना शाळेतून काढून टाकलं. दस पुटिंग अँड एंड हिज फॉर्मल एज्युकेशन. आणि तिथे त्यांचं जे फॉर्मल एज्युकेशन आहे, म्हणजे औपचारिक शिक्षण, शाळेतून घेतलं जाणारं जे शिक्षण आहे ते तिथे त्यांचं थांबलं. ॲट 13, however, he started working with a bookbinder, binding hundred of books during the day. पहा, तरीही ते 13 वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी काय केलं की पुस्तक बांधणी करण्याच्या इथे त्यांनी काम करायला सुरुवात केली. ते दिवसभरात 100 पुस्तके बांधायची. पहा, स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम. पण रात्री ते 100 पुस्तके ते वाचायचे. म्हणजे दिवसभरात त्यांनी 100 पुस्तके बाइंडिंग केली तर ते 100 पुस्तके रात्रभरात वाचायचे. म्हणजे त्यांची रिडिंग कॅपॅसिटी किती छान होती. रिडिंग दस बिकम हिज ऑब्सेशन. वाचनाने ते पछाडले गेलेले होते. त्यांना त्यांची एक ती जिद्द झाली होती. त्यांना वाचण्याची खूप आवड निर्माण झाली होती. वन डे ही केम अक्रॉस बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग. आता एके दिवशी काय झालं, त्यांच्या मास्टर्सनी म्हणजे त्यांच्या मालकांनी बांधण्यासाठी दिलेलं एक इलेक्ट्रिसिटीवरचं आधारित त्यांना पुस्तक मिळालं. ही स्टार्टेड रीडिंग इट. त्यांनी वाचायला सुरुवात केली अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड. आणि ते काय झालं की ते पूर्णपणे हुक म्हणजे हरवून जाणे. त्या पुस्तकांमध्ये ते पूर्णपणे हरवून गेले.
दॅट वॉज द फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते त्यांचं विजेच्या संबंधी इलेक्ट्रिसिटी या विषयाशी ते पहिला त्यांचा परिचय होता. विच सून बिकम अ लाईफ लाँग फॅसिनेशन. आणि ते त्यांचं आयुष्यभराचं एक आकर्षण ठरलं. म्हणजे एक पुस्तक जे त्यांना बाइंडिंग करायला आलं होतं, जे त्यांनी रात्री वाचलं आणि त्यांच्याविषयी त्यांना त्या विषयाविषयी त्यांना एक खूप आतुरता झाली, ते जाणून घेण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्नसुद्धा केला. फॅराडे वॉज स्टील पुअर ॲट 21. फॅराडे 21 वर्षाचा झाला, मात्र तरीही तो गरीबच होता. Once a friend gave him a free ticket to a public lecture and demonstration by the renowned chemist Humphrey Davy at London's Royal Institute. एकदा त्यांच्या मित्राने त्यांना लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये सुप्रसिद्ध एक रसायनशास्त्रज्ञ होते, ते केमिस्ट, एक रसायनशास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव होतं हम्फ्रे डेव्ही. यांच्या सार्वजनिक भाषणाचं त्यांना तिकीट मिळालं, ते मित्राने दिलं. डेव्ही वर्क ऑन केमिकल अँड इलेक्ट्रिकल लाइटिंग वॉज द सब्जेक्ट ऑफ कन्व्हर्सेशन अमंग द सायंटिस्ट ऑफ द एज. आता पहा, डेव्हीचे रसायन आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी, विद्युत प्रकाश या विषयावर त्यांचे कार्य हा त्यांच्या काळातील शास्त्रज्ञांमधील चर्चेचा विषय होता. त्यावेळेस जेव्हा फॅराडे 21 वर्षाचे होते तेव्हा इलेक्ट्रिसिटीवर शास्त्रज्ञ बरेच सारे शोध लावत असतील आणि त्यामुळे तो इलेक्ट्रिसिटी हे खूप महत्त्वाचा विषय होता. 70 years later, across the Atlantic Ocean in USA, the same work enabled Thomas Edison to produce the first consistent light bulb. आता पहा, 70 वर्षानंतर अटलांटिक महासागरापलीकडे अमेरिकेत सुद्धा म्हणजे USA मध्ये सुद्धा त्याच कार्यामुळे, म्हणजे हे जे इलेक्ट्रिसिटीचं कार्य आहे, थॉमस एडिसन यांनी सुद्धा सतत प्रकाश देणारा जो पहिला दिवा आहे, म्हणजे जो शोध लावलेला आहे, ते वर्क तिकडे चालू होतं. दॅट डे इन 1812 म्हणजे 1812 मधील फॅराडे वॉज अ स्पेल बाउंड बाय द डेव्हीज लेक्चर. 1812 मध्ये डेव्हीच्या भाषणानंतर फॅराडे हा मंत्रमुग्ध झाला होता. He kept taking notes about the Majesty's force of electric fuel. आता विद्युत प्रवाहाच्या गुढ तीव्रतेची जी टिपणे होता तो घेत होता, तो नोट्स काढत होता. He was so engrossed the lecture that he forgot to applaud with the rest of the crowd. म्हणजे तो इतका त्या देवीचं भाषण ऐकण्यात मंत्रमुग्ध झाला होता की तो टाळ्या वाजवायचा सुद्धा विसरून गेला होता. When he went back, म्हणजे तो जेव्हा घरी वापस आला, his notes were so comprehensive that he bound them into a book, meaning to gift in it to Davy the someday. तो परत आला आणि त्याने ते जे नोट्स काढले होते ती इतकी विस्तृत होती की एखाद्या दिवशी देवीला ते भेट द्यावीत म्हणून त्याने पुस्तकासारखी त्याची बांधणी केली. त्याला वाटलं की आपण जो ग्रेट सायंटिस्ट आहे देवी, त्याला सुद्धा आपण ही गिफ्ट म्हणून देऊया. Faraday decided that day that he didn't just want to sell book. He wanted to be a great scientist, good enough to write his own books. फॅराडेने त्या दिवशी ठरवले की तो पुस्तक विकणार नाही, त्याला मोठं शास्त्रज्ञ व्हायचे आहे. स्वतःचे पुस्तके लिहिण्या इतकं चांगला त्याला शास्त्रज्ञ व्हायचा होतं. देवी बिकम हिज रोल मॉडेल. आणि देवी हा जो शास्त्रज्ञ होता, देवी हा त्याचा एक मोठा आदर्श झाला होता, रोल मॉडेल झालेला होता. पहा, बट देअर वॉज अ प्रॉब्लेम. पण त्यामध्ये एक प्रॉब्लेम होता. ही डिड नॉट हॅव अ सोशल स्टेटस, मनी और द एज्युकेशन टू परस्यू सायन्स. आता हा अत्यंत गरीब, त्याच्याकडे पैसे नव्हते, मनी नव्हतं, शिक्षणही नव्हतं आणि समाजात कोणतीही प्रतिष्ठा नव्हती. द फॅराडे थॉट इट वुड बी अ वंडरफुल इफ देवी बिकम इन हिज मेंटर, बट देवी डिड नॉट ॲग्री इनिशियली. फॅराडे वॉज नॉट डिजेक्टेड, ही जस्ट केप्ट ट्राईंग. आता पहा, फॅराडेला वाटलं होतं की देवी जर समजा माझा एखादा माझा मॉनिटर म्हणजे मेंटर झाला, माझा जर मार्गदर्शक झाला तर किती छान. पण पहिल्यांदा देवी मात्र काही तयार झाला नाही. फॅराडे हताश झाला, पण त्याचे जे प्रयत्न होते, ही जस्ट केप्ट ट्राईंग, तो प्रयत्न करत राहिला. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोर फॉर हिम. आता डेस्टिनी म्हणजे नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
Here, a few years later, the chemical explosion happened inside the Davy's lab and he was temporarily blinded. म्हणजे काय, देवीच्या प्रयोगशाळेत एक रासायनिक स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये देवी हा काही काळासाठी अंध झाला, आंधळा झाला, ब्लाइंड झाला. He now needed an assistant with excellent memory to help him. आता त्याला एक उत्तम स्मरणशक्ती असणाऱ्या सहाय्यकाची गरज होती. He was reminded of Faraday and decided to hire him as a secretary. आणि मग जेव्हा देवीला खरंच कोणाची तरी गरज होती, जेव्हा ज्याला खूप चांगली इमॅजिनेशन, ज्याला खूप चांगली स्मरणशक्ती असेल, तर अशा वेळेस त्याला फॅराडेची आठवण झाला आणि त्याने ठरवलं की देवी डिसाइडेड टू हायर फॅराडे ॲज देवीज सेक्रेटरी. देवीने ठरवलं की मी आता फॅराडेला माझा सेक्रेटरी म्हणून घेईन. देवी नेवर बिलीव्ड फॅराडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोईंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. आता आपला सेक्रेटरी म्हणून नेमायचे त्यांना ठरवले, पण त्याला फॅराडेवर कसाच विश्वास नव्हता. का? कारण की बिकॉज तो काय होता, फॅराडे शिकलेला नव्हता आणि पैसाही नव्हता, सामाजिक दर्जाही नव्हता, शिक्षण पाहता तो विज्ञान क्षेत्रात काहीच करू शकत नाही असा देवीचा विश्वास होता. त्याला विश्वास याच्यावर नव्हता, पण त्याच्या विश्वास कशा होता की फॅराडे काहीच करू शकत नाही याच्यावर मात्र त्याचा विश्वास होता. He therefore dismissed Faraday aspiration and advised him to stick to bookbinding. पुस्तक आणि तेच नाही तर फॅराडेने आपली महत्वाकांक्षा सोडून आपली मनातली जी काही शास्त्रज्ञ होण्याचे जे काही विचार आहेत ते सोडून दिले पाहिजे आणि त्यासाठी पुस्तक बांधणीच्या कामाला चिटकून राहिलं पाहिजे असा सल्ला सुद्धा देवीने फॅराडेला दिला होता. बट द फॅराडे वॉज रिलेंटलेस. पण फॅराडे मात्र हा कणखर होता, त्याने त्याची जी जिद्द आहे ती जिद्द सोडलेली नव्हती. He worked day and night and learned as much as he could about the Davy's experience. आता रात्रंदिवस तो काम देवीच्या प्रयोगाबद्दल एवढं शिकून घ्यायचा. लवकरच देवीला फॅराडे असणे किंवा अत्यावश्यक बसणे सुद्धा महत्त्वाचे झाले होते. पहा, soon the Faraday became indispensable to Davy. He was promoted to his lab assistant. आता लवकरच काय झालं की देवीला फॅराडेचे असणे अत्यावश्यक बनले. त्याला प्रयोगशाळेचा सहाय्यक म्हणून बढती दिली. दिस वॉज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द सायंटिफिक करिअर. हा फॅराडेचा पहिला पाऊल होता की त्याने काय केलं की देवीने त्याला लॅब असिस्टंट बनवून हा त्याच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा पाया होता. थ्रो मच ऑफ हिज जॉब नाव वॉज क्लिनिंग लॅब. ॲट लिस्ट ही गॉट टू सी सम देवीज लर्निंग एक्सपिरियन्स्ड. आता जीवनातलं पहिलं पाऊल म्हणजे काय, त्याचं अधिकतर काम प्रयोगशाळा स्वच्छ करण्यात जायचं. त्यामुळे निदान तो काय करायचा की देवी जो काही महत्त्वाचे प्रयोग करून पाहत होता ते पाहण्याची संधी मात्र फॅराडेला मिळाली. इव्हन when Davy did not have much hope for the Faraday, then Faraday got another chance to prove himself. म्हणजे काय, आता देवीला फॅराडेबद्दल काही फारशी आशा नव्हती. He did not much have any hope from the Faraday. Then Faraday got another chance to prove himself. फॅराडेला आणखी एक मात्र चान्स मिळाला स्वतःला सिद्ध करण्याचा. One day, David tried to recreate a famous electromagnetism experiment with fellow chemist William Woolston, exploring why when an electric current is applied to a wire, it causes that wire to behave like a magnet. पहा, आता एके दिवशी देवी त्याच्याबरोबरीचे जे केमिस्ट होते विलियम वॉलस्टोन यांच्याबरोबर त्याने तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यानंतर ती तार चुंबकासारखी का होते, म्हणजे चुंबक का होते, तारेत चुंबकाचे गुण का येतात, या गोष्टींवरचा जो प्रयोग होता इलेक्ट्रोमॅग्नेटिक, हा प्रयोग ते करून पाहत होते देवीच्या लॅबमध्ये. ऑब्वियसली द फोर्स वेअर connected, but nobody had figured out how to make it happen continuously. आता पहा, विजेच्या तारामध्ये ती जी चुंबकासारखी तार होते, ती जी तार आहे, जी विजेची मध्ये जो घडून आलेला जो बदल आहे आणणारी ही जी शक्ती जोडली जात आहे, हे स्पष्टच होत नव्हते.
मग आता परंतु हे सतत घडण्यासाठी काय करावे हे कोणालाच काही कळत नव्हते. डेव्ही believed that if he could find out why it happened and control it, there could be a many practical application of the force. देवीला असं वाटत होतं की त्यावर कसे नियंत्रण करता येईल हे जर एकदा शोधून काढलं तर विद्युत शक्तीचा प्रत्यक्ष व्यवहारात अनेक ठिकाणी वापर करता येईल. देवीला हे माहिती होतं का हे जर एकदा समजलं तर विद्युत शक्तीचा आपण इलेक्ट्रिसिटीचा प्रत्येक ठिकाणी आपण वापर म्हणजे खूप साऱ्या प्रोजेक्टमध्ये आपण वापर करू शकतो. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट अँड वॉज फ्रस्ट्रेटेड. हे मात्र शोधून काढता त्यांना येत नव्हतं आणि त्यामुळे देवी काय झाला होता, निराश झाला होता, फ्रस्ट्रेट झाला होता. ही देन टीज्ड फॅराडे अँड आस्किंग हिम टू ट्राय हिज हँड ॲट इट आफ्टर ही वॉज डन क्लिनिंग द लॅब. आता प्रयोगशाळेची स्वच्छता उरकल्यानंतर तू हा प्रयोग करून पहा हे देवीने फॅराडेला सांगितलं. पण ते त्याला डिवचण्यासाठी, त्याला चिडवण्यासाठी, टीज्ड म्हणजे चिडवणे, त्याला चिडवण्यासाठी त्यांनी असं म्हटलं की तू हे काम करून पहा. आता पहा आपण पुढच्या पार्ट 2मध्ये आपण या पाठाचे पार्ट 2 करू. एक पार्ट 1 म्हणजे आपला खूप मोठा हा व्हिडिओ होत आहे त्यामुळे मी आता इथेच थांबते. या परिचयामध्ये तुम्ही पाहिलं की फॅराडेची जीवन कहाणी स्टार्टिंगला पाहिलं आपण की त्याला बोलण्याचा लहानपणी त्रास होता. तो एक पुअर स्टिंगर फॅमिलीमधून आला होता. त्याला काहीही शिक्षण नसताना तो आज ग्रेट सायंटिस्ट म्हणून ओळखला जातो. मग तो कशा पद्धतीने सायन्समध्ये गेला, सायंटिस्ट बनण्याच्या वळणावर गेला हे आपण इथे पाहिलेलं आहे. पुढे आपण त्याचे फॅराडेज लॉबद्दल थोडीशी माहिती पाहू आणि त्यानंतर तो कसा ग्रेट सायंटिस्ट बनला ते सुद्धा पाहू. आता मी इथेच थांबते. आशा करते तुम्हाला सगळं काही समजलं असेल.